नमस्कार. आज जागतिक रंगभूमी दिवस आहे. मी रंगभूमी नाटक असलं काही आज सांगणार नाहीये, कारण निवडणुकांचा मोसम आहे आणि कुठे मी रंगभूमी नाटक असले विषय घेऊन बसणार आहे. पण आज रंगभूमीवरती जी नाटकं चालतात त्यापेक्षाही भयंकर चालणाऱ्या नाटकांवरती मी तुमच्याशी बोलणार आहे. हो, रंगभूमी आणि नाटक म्हटल्यावर नटसम्राट तर आपल्याला आठवतोच, आणि या नटसम्राट मधला तो लांब पल्लेदार संवाद सुद्धा आठवतो. घर देता का रे घर, कुणी या तुफानाला घर. आणि त्या वाक्यातली अर्थता आपल्या मनाला स्पर्शून जाते. जरा तो मी माझ्या शब्दात ऐकवतो, ती अर्थता नाही जाणवणार पण ऐकवतो. ऐका. कुणी घर देता का रे घर, एका तुफानाला कुणी घर देता का. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसांच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडत आहे, जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा ढुंडत आहे. कुणी घर देता का रे घर. काय रे बाळा, खरंच सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलंय. झाडाझुडपात, डोंगर दऱ्यात अर्ध अधिक तुटून गेलंय. समुद्राच्या लाटांवरती, वनव्याच्या जाळावरती झेप झुंज घेऊन घेऊन तुफान आता थकलंय. जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे. खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडतंय रे. हे बाबा, कुणी घर देता का रे घर. तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भेट नको. एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी, एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी, एक तुळशी वृंदावन हवंय मागच्या अंगणात सरकारांसाठी. कोणी घर देता का रे घर. ऐकलत, मला हा नटसम्राट बघता बघता आपल्या राजकारणातले आताचे सगळे नटसम्राट आठवू लागले. काय नटसम्राट असतात नाही. अहो, नटसम्राट लाजेल, नटसम्राट लाजेल इतकं भयंकर नाटकं करतात. खोटं बोलण्यात एक्सपर्ट. रंगभूमीवरती तोंडाला रंग लावला, पावडर लावली की मग जे आपल्या आयुष्यात नाही ते सगळं खोटं खोटं खरं म्हणून दाखवावं लागतं. त्याला म्हणतात रंगभूमी. पण या नटसम्राटाच्या आयुष्यात कधी कधी अडचण येते आणि मग त्या नटसम्राटाला असेच लांब पल्लेदार संवाद बोलावे लागतात. आता काही जणांच्या नशिबामध्ये सीएम पद नसतं, पण सीएम पद मिळावं अशी इच्छा मात्र मनात असते. आता हे सीएम पद कुणीतरी देता का, कुणी सीएम करता का करता म्हणून फिरावं लागतं. कधी मुंबई जावं लागतं, कधी दिल्ली जावं लागतं. कधी बांद्र्याचा महाल सुद्धा फिका वाटू लागतो आणि त्या महालाची प्रतिकृती बनलेली सुद्धा फिकी वाटू लागले. खरं तर कोणीतरी सीएम करणार म्हणून सगळं देऊन टाकायचं, सगळं देऊन टाकायचं आणि शोलेच्या आसराणीसारखी अवस्था होऊन जाते. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. मागं वळून बघितल्यावर आपल्या मागे कोणीच सापडत नाही. अशा नटसम्राटाला एक आर्त साध घालत महाराष्ट्रभरात फिरावं लागतं आणि ती साध असते, कुणी सीएम करता का रे सीएम. जरा तोही संवाद आपण ऐकूयात का. कुणी सीएम करता का रे सीएम. एका उद्ध्वस्ताला कोणी सीएम करता का. एक उद्ध्वस्त पक्षा वाचून, चिन्हा वाचून, काकांच्या माये वाचून, देवीच्या दये वाचून दिल्ली मुंबई हिंडत आहे, जिथून कुणी उठवणार नाही अशी वर्षा ढुंडत आहे. कुणी सीएम करता का रे सीएम. काय रे बाळा, खरंच सांगतो बाबांनो, उद्ध्वस्त आता थकून गेलाय. पार्टी पार्टी जागा वाटपात अर्ध अधिक लुटून नेलाय. सहानुभूतींच्या लाटावरती, मेळाव्याच्या जाळांवरती झेप झुंज घेऊन घेऊन उद्ध्वस्त आता थकून गेलाय. जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे. खरं सांगतो बाबांनो, मला हे दारोदारी फिरणेच नडले आहे. बाबा, कुणी घर देता का रे घर. बाबा, कुणी सीएम करता का रे सीएम. उद्ध्वस्ताला बांद्र्याचा महाल नको अथवा महालाचा दुसरा सेट नको. बुके नको, हार नको, बंद खोलीमधली भेट नको. एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी, एक हवी आराम खुर्ची खाजवलेच नाक तर खाजवण्यासाठी. एक हवी मोठी बॅग
मागच्या अंगणात सरकारांसाठी कोणी घर देता का रे घर. काय आहे या सगळ्या विषयामध्ये मी कोणाचं नाव घेतोय तसं काय समजू नका बरं का. ही अवस्था येत असते. यातली 2-3 वाक्य मुद्दाम मी घातली. एक उद्ध्वस्त फिरतोय काकांच्या दये वाचून, देवीच्या दये वाचून. काका आणि देवीच्या नादाला लागून या माणसाने आपलं सगळंच गमावलेलं आहे. मला ते नाटक नाही, पिक्चर मधलं ती लावणी आठवते. लावणी ही रंगभूमीच की, जे काय तिथेही नाटकच, प्रेमाचं नाटकच करायचं असतं की, तीही रंगभूमीवरच चालत असते. तर ते काल म्हण तुम्ही जत्रेला गेला, कमरचा ऐवज हरवून आला, असं एक वाक्य आहे. तसं 2.5 वर्षाकरता काही जणांनी जाऊन, अर्ध्या वर्षाकरता, अर्ध्या कालखंडाकरता काही जणांनी जाऊन आपलं सर्वस्व गमावलं. आणि या सर्वस्व गमावलेल्या माणसांना आपल्या आयुष्यात अशी नाटकं करत फिरावं लागतं आणि सांगावं लागतं की मी मुख्यमंत्री होणार आहे. मुख्यमंत्री होण्याची आपली अतृप्त इच्छा, पुन्हा एकदा होण्याची अतृप्त इच्छा घेऊन असंच नटसम्राटासारखं फिरावं लागतं. कधी कधी रंगभूमीवर रंग लावून अशी आर्त हाक मारावी लागते, तर कधी विनोद करावे लागतात. विनोद सुद्धा कसे, लोक खळखळून हसतील असे. मध्ये नव्हता का केला मग गाईचा हंबर नका महाराष्ट्राची राज्यभाषा समजायची का, तसे विनोदही करावे लागतात. कधी केष्टो मुखर्जी सारखा अभिनय करावा लागतो, तर कधी अजून काही करावं लागतं. जाऊ दे, आपण काय नाटकं बघायची आणि आनंद घ्यायचा. इथे पैसे देऊन बघण्यापेक्षा फुकट बघायला मिळतंय याचा आनंद आहे. म्हणून जागतिक रंगभूमी दिवसाच्या सगळ्याच राजकीय नटसम्राटांना खूप खूप शुभेच्छा देऊन आपणही हा दिवस साजरा करूया. आणि हो, जाता जाता एक गोष्ट सांगायची राहून गेली. आता हे नाटक, ही रंगभूमी आणि सीएम करता का रे सीएम, या सगळ्या गोष्टी आपल्याला अनालायझरच्या ऍपवर पण बघायला मिळतील. लिंक दिली आहे, QR कोड दिलाय, स्कॅन करा आणि आपण या नाटकाचा आनंद अनालायझरच्या ऍपवरती पण घ्या. नमस्कार.